तर हॅलो भावांनो, कशा आहात सगळे? आणि मी आशा करतो तुम्ही मजेतच असाल. आणि आज आपण घेणार आहे सगळ्या चुत्तडभंगी इन्फ्लुएन्सर, म्हणजे जे बिनमोकर व्हायरल झालेले आहेत आणि काकू की असे बाराखडी म्हणून व्हायरल झालेले इन्फ्लुएन्सरला आपण आता रिंगणात घेणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया आणि घेऊया रंगणात एका एका भाडव्याला. जर विमलची पुडी नसती ना तर गरीब माणसांना केसर खायला नाही भेटलं असतं. मांजर बोले मॅव. तर आता तुम्ही सांगा भाऊ, असले या चुत्तडभंग्यांना आपण काय म्हणू शकतो? आणि हे अशी जनावरं आहेत जी आपण काय म्हणतात कंट्रोल करू शकत नाही यांच्या आपण जन्माला, आणि आपण त्यांना काय औषध पण देऊ शकत नाही. आणि म्याव प्याव असे बोलणारे भरपूर काही येतात. आता चला येतो तुम्ही फक्त एकच जण बघितलं, अजून पुढं बघा कसले येड जावे येतात. सहसा किती बी पुढे गेलं ना जिकाचा कासवत, त्यामुळे म्हणतोय कोंबडा बोले कुकडुकू. कोंबडा बोले कुकडुकू. अरे देवा 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 देवा, ही कुठून येतात रे असली येड जावे? आणि कोंबडा बोले कुकडुकू आणि उद्या माणसानं बोकड बोले बुबू. कुठून कुठून येतात रे भाडीवांना? काय म्हणायचं यांना पब्लिक? आता तुम्ही सांगा मला आणि कमेंट करून सांगा यांना असल्याला आपण काय म्हणू शकतो आणि यांच्यासोबत आपण काय केलं पाहिजे. ना असे हे जनावर आपल्याला भरपूर काय दिसणार आहे अशा इंस्टाग्रामवर. तर आता चला हे होतं फक्त एक आता कुकडुकू झालं. आता पुढचा बघा, आता ह्याच्यापेक्षा पण डेंजर येतो. आता हे तर बघा, आता याने तर नवीनच एक्सपेरिमेंट केलाय. आता काय म्हणता समजण्यावाले क्वार्टर कॉपी. अरे त्याच क्वार्टर तुला बुडून मारला पाहिजे ना, असा पाजू मारला पाहिजे ना, जे वरून आम्ही पाचतोय तेच तुझ्या खालून असं पातळ होऊन निघाय पाहिजे भाडव्या. आणि परत माझ्या फील्डमध्ये नको येऊ. आणि काय ते क्वार्टर कॉपी ही कॉपी, आणि उद्या म्हणशील मूत कॉपी. आणि काय आता मूत पण पेशील. अरे काय रे भंगरी कुठून कुठून येतात रे, आयुष्य पत्र देवा. चला भाऊ ना, आता पुढचा बघा नमुना. ज्यांनी ज्यांनी लायकी काढल्या माझी त्यांना एकच सांगणार, परत एकदा भेटू आणि त्याच लायकीवर चर्चा करू. आणि आता नमुना बघितलं का, सगळा डायलॉग झाला का म्हणून विचारतोय. अरे बाडव्या मग तू बोलतोच कशाला रे? आणि तुला जर का म्हणूनच विचारायचं आहे तर तू डायलॉग मारतोच कशाला? आणि ते एक काम कर, काची पुंगळी कर आणि तुझ्या तिथं टाकून घे. परत एकदा ते का बी नको म्हणू, आणि परत माझ्या फील्डमध्ये पण येऊ नको. आणि भावनं तुम्हाला ह्या असल्या भंगरींना काय बोलायचं ते बोलू शकता माझ्या कमेंट सेक्शनमध्ये, तुमच्यासाठी ओपन आहे. आणि माझी एक विनंती आहे, ही व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, कारण की या असल्या भंगरींना आपल्याला काय म्हणतात चांगल्या प्रकारे अद्दल घडवण्यासाठी तुम्ही ही व्हिडिओ शेअर करू शकता. आणि चला आता हे होतं का झाला, आता अजून एक बघा नमुना, तो तर येडाचे पार. एकदा मालकेचा मध्ये आलोय, लय नाटक करायची नाही. हा इच्छा गोरे, हा तर वेगळाच नमुना आहे. हा तर गाढवाचा आवाज पण काढतोय. अजून थोड्या दिवसांनी तुम्ही सगळ्या प्राण्यांचे आवाज काढसाल नाही का? ई तुमच्या आईचा गो तुमच्या. अरे सुधरा रे सुधरा, काहीतरी जीवनात चांगलं करा शमन्या. आणि जाऊ दे आता, माझं तोंड खराब आहे भावना, मी काय बोलणार नाही कारण की यूट्यूब मला ते रिस्ट्रिक्ट करत आहे. तर तुम्हाला काय बोलायचं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये बोलू शकता. तर चला आता हा तर गाढव झाला. आता पुढचा बघा, तो तर ह्याच्यापेक्षा डेंजर प्राणी. सारखं उंच उडायचं असेल तर कावळ्याची संगत सोडावीच लागते. बोले कू. अरे बाप रे बाप, हा तर आता कोकिळ्याचा पण आवाज काढायला लागला. अरे कू कू चेंगड्या चेंगड्या. अरे चेंगड्या थोडा भोंगळा करून मारला पाहिजे रे चेंगड्या. मजा आया. आणि ते कू कू नको म्हणू बडव्या, काय नसतं कू कू कू. अरे ते कोकिळ्या पण लाजन रे तुझ्या त्या आवाजाने. असला तुझा आवाज आहे आणि बघतोय कुठं बोलतोय कुठं. अरे काय कू तेच कू तुझा मी काढीन गांडीतून गू. अरे बडव्या निघितून चल. तर चला भावनो, शेवटी मी तुम्हाला एवढंच म्हणून हे काही नमुने कमी होणार नाही इंस्टाग्रामवर, आणि आपण काही यांना रोस्ट करणं सोडणार नाही. तर चला आजच्या परत एवढंच होतं. तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. आणि तुमच्या भावाचं चॅनल आहे तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. चला बाय बाय, टेक केअर, लव्ह यू.